तुम्ही जवळपास एक जिल्हा पूर्ण केलाय बघून आता बीडमध्ये पोहोचलाय, ही परिस्थिती पहिल्यांदा काय? नाही, अशी परिस्थिती मी मागच्या 22 वर्षात माझ्या 22-24 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात असलं अभूतपूर्व संकट मी कधी शेतकऱ्यावर पाहिलं नाही. म्हणजे मराठवाड्यात असा पाऊस, मी ज्या परभणी जिल्ह्याचा आत्ता दौरा करून आलो आहे, ज्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व मंडळ हे 65 mmच्या पुढे आहेत, पण 150 mmच्या पुढे आहेत. आणि परभणी जिल्ह्यात एक मंडळ असं ज्याला 350 mm पाऊस 24 तासात पडला आहे. म्हणजे आपण कोकणात समजू शकतो, आणखीन इतर ठिकाणी कुठेतरी समजू शकतो. अशा मराठवाड्यात पाऊस, बीड जिल्ह्यात पाऊस, हे 100 mmच्या पुढे बीड जिल्ह्यातले सर्व मंडळ आलेत. त्यामुळे असं संकट कधीच यापूर्वी पाहिलेलं नाही. त्यामुळे या संकटाच्या काळात जेवढी अधिकची मदत आम्हाला शेतकऱ्यांना करता येईल तेवढी सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी नक्की करणार. आदित्य ठाकरे संभाजीनगरमध्ये आले होते, त्यांनी पाहणी केली. पाहणी करताना म्हटलं की कृषी मंत्री तुम्हाला कोण आहे ते माहीत आहे का, आणि त्यांना कोणी बघितलं आहे का? नाही, आता काय, एखादा युवराज आहेत ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत, त्यांना शेती मंत्री किंवा कृषी मंत्री माहीत नसेल. आणि त्यांना शेती आणि कृषी मंत्री बघायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकदा टिफनीवर यावं आणि एका धुरीत टिफिन त्यांनी आणि मी बी चालवं बसावं एकत्रित, आणि तुम्ही सगळ्या माध्यमांनी बघावं खरा शेतकरी कोण आहे. इथं एक दिवस यायचं चार्टर फ्लॅटनं 24 तासात फोटोशूट काढायचा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर, आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं. हे शेतकऱ्यांना कळतं. शेतकरीची जात अशी आहे, त्याला अगोदर सगळ्यात कळतं. ज्याला निसर्ग कळतो त्यांना कृषी मंत्री कोण आहे हे अगोदर माहिती आहे. आणि आम्ही बांधावरची आहेत. तुम्ही बांधावर येऊन फोटोशूट काढता, आम्ही रोजच बांधावर पडलेलो तिथं. आम्हाला शेतकऱ्याशिवाय आहेच नाही दुसरं काही, आणि तुम्ही विचारता की कृषी मंत्री कोण. पण मला या गलिच्छ राजकारणात पडायचं नाही. माझ्या दृष्टीनं आज शेतकरी संकटात आहे, आणि या शेतकऱ्याला मला कसल्याही परिस्थितीत या संकटातून बाहेर काढायचं आहे. कृषी मंत्री म्हणून माझी ही जिम्मेदारी आहे. मंत्रिमंडळामध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. ही संकटाची परिस्थिती मी उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करून देणार आहे, आणि मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा अवगत करून देणार आहे. आणि सरकारला सुद्धा जी मदत आत्ता मॅन्डेटरी आहे, म्हणजे क्रॉप इन्शुरन्समधून असेल, SDRF असेल, NDRF असेल, याच्यातली जी मदत आहे याच्या पलीकडे जाऊन मदत करावं लागणार आहे. एवढं मोठं संकट आज आहे, याची जाणीव मला या ठिकाणी झालेली आहे. ती उद्या मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा सर्वांना करून देणार. शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी तुम्हाला फोन लावला होता, परंतु तुमचा नॉट रिचेबल. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आता मी तुमच्याशी बोलतो तर माझा फोन नॉट रिचेबल नव्हता. माझा फोन गाडीत होता, आणि गाडीत फोन असल्यामुळं त्यांनी 2-3दा प्रयत्न केले माझ्याशी बोलायचं. आता तेही बांधावर आहेत, मीही बांधावर आहे. कृषी मंत्र्याशी त्यांनी बोलणं आणि कृषी मंत्र्यांनी त्यांना बोलणं ह्याच्यात काही नाही. पण नंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की अशी परिस्थिती आहे. म्हटलं त्याच परिस्थिती मी पाहतो आहे, आणि याच्यात सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकार शेतकऱ्याच्या भागी खंबीरपणानं आहे. याच्यात कसल्याही प्रकारचं राजकीय आवेश नाही, तर शेतकरी जगला पाहिजे. अशा संकटात शेतकऱ्याच्या मागं जेवढं उभं करता येईल तेवढं सरकारने त्यांना अर्थार्जन उभं करणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या मागे. सगळ्या योजनेचा पैसा जो आहे तो लाडकी बहिणीसाठी वळवलेला आहे, त्यामुळे सरकारकडे पैसाच नाही. हे बघा, तुम्ही संजय राऊतांना किती सिरियस घ्यावं उद्धवराव हे तुम्ही ठरवा. मी फार त्यांना सिरियस घेत नाही. तुम्हाला काय 9 वाजता बातम्या पाहिजे असत्या, TRP पाहिजे, मी फार महत्त्व घेत नाही. ज्या माणसाला शेतकरी, शेतीचे प्रश्न आणि आर्थिक नियोजन हे कधीच माहीत नाही, फक्त सकाळी 9 वाजता भोंग्या चालू करायचा आणि त्याच्यावर तुम्ही पुन्हा आणखीन वाजवीत राहायचं, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. आज जशी लाडक्या बहिणीसाठी योजनेसाठी अर्थव्यवस्था या ठिकाणी केलेली आहे राज्य सरकारने, तशीच तेवढ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनासुद्धा आर्थिक नियोजन या सरकारने केलेलं आहे. आज बघा, 6,000 रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला, म्हणजे जवळजवळ 92 लाख शेतकऱ्याला आपल्या या महाराष्ट्रातल्या नमो PM किसान सन्मानमधून मिळतात. 92 लाख शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचे 6,000 कोटी रुपये मिळतात. म्हणजे 6,000 रुपये ते आणि 6,000 ते, म्हणजे एकूण जर बघितलं तर त्याची रक्कम 10,000 कोटी रुपये आहे. दोन्हीची 12,000 रुपये वर्षाला एका शेतकऱ्याला, 92 लाख म्हणल्यावर. तसं पाहिलं, मागच्या वेळेस सोयाबीन आणि कापसाला भाव मिळाला नाही, म्हणून हेक्टरी 5,000 रुपये द्यायचा निर्णय केला. 5,000 रुपये हेक्टरी, 2 हेक्टरपर्यंत म्हणजे 10,000 रुपये. याच्यासाठी 5,000 कोटी रुपये, म्हणजे 10,000 ते 5,000 हे.
असे या ठिकाणी 15,000 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आत्तापर्यंत नियोजन केलं आहे. याच्यानंतर मागचं लाईट बिल भरायचं नाही आणि पुढचं द्यायचं नाही. म्हणजे आता हे एक मिनिट, हे विषय असा म्हणजे ह्याचं सुद्धा जे भार आहे ते सुद्धा संबंध सरकारने घेतला का नाही. आज 1 रुपयात पीक विम्याची योजना. पहिलं सोयाबीनचा पीक विमा भरायचा म्हणलं तर 1250 रुपये खिशातून भरावं लागायचे नाही. सगळे शेतकरी येतात, खरं का नाही. आता हे 1250 रुपये राज्य सरकारने स्वतःच्या खिशातून, राज्य सरकार भरतं शेतकऱ्याचे सोयाबीनचे, 1650 रुपये कापसाचे, बरोबर आहे का नाही. आता हे कोण भरतं. आता हे राऊतांना कळेल का. त्यांना प्रीमियम माहिती आहे का कुठल्या पिकाचा कसा. हे रोज 9 वाजताच्या भोंग्यात नाही कळत. हे बांधावर येऊन शेतकऱ्याच्या पोटी जन्माला यावं लागतं, त्यावेळेसच हे कळतं. त्याच्यामुळं या राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे अभूतपूर्व संकटाला सगळ्यांनी मिळून सामोरं जावं हीच माफक अपेक्षा आहे. पण आता त्यांना निवडणुकीच्या तोंडावर राजकारणच करायचं आहे आणि त्या राजकारणाला मला काही त्या ठिकाणी ई पीक पाहणीच्या जो काही जाचक अटी आहेत, तर या शेतकऱ्यांना जिथं 100% नुकसान त्यांनी काय करावं. एक लक्षात घ्या, ई पीक पाहणीच्या संबंधित येतच नाही. माध्यमांनी सुद्धा एवढी माहिती आत्ता आपल्याकडे ठेवली पाहिजे की ज्या वेळेस एखादं संबंध जिल्हा अतिवृष्टीत येतो, सर्व मंडळ हे 65 mm पावसाच्या पुढे एका 24 तासात पडल्यानंतर ई पीक पाहणीचा संबंध कुठे येतो का. नाही. त्याच्यामुळं इथं आता संबंध जिल्हा अतिवृष्टीत आलेला आहे, परभणी जिल्हा संबंध अतिवृष्टीत आलेला आहे, नांदेडमध्ये 78 मंडळापैकी 48 मंडळ अतिवृष्टीत आलेले आहेत, हिंगोली जिल्हा पूर्ण या ठिकाणी अतिवृष्टीत आलेला आहे. त्यामुळे याचे ई पीक पाहणी पंचनामे नाही, याच्या थेट मदत या ठिकाणी सर्वांना होईल. पंचनामे कुणाचे, ज्याची पाईपलाईन गेली, ज्याची मोटर गेली, ज्याचं ड्रीप गेले, ज्याची गाय गेली, म्हैस गेले, बैल गेला, शेळ्या गेल्यात, कोंबड्या गेल्यात, अशाचे पंचनामे या ठिकाणी होतील. बाकी पंचनामे होणार नाहीत. सर्व मदत या ठिकाणी सरसकट केली जाणार आहे. ज्या जमीन खरडून गेल्यात त्याचा सुद्धा संबंधित मी तुम्हाला सांगितलं आहे. नक्कीच भाऊ, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू तर आहे. हे होते धनंजय मुंडे जे कर्मचारी बीड आहेत, जिल्ह्यातील त्यांच्याप्रमाणे आम्हाला वेगवेगळ्या वेतन द्या अशी भागामध्ये मागणी जाऊन करते. आज 2 पीक पाण्याची दिवसांपासून पाहणी बंद करतात पिकाची. प्रवाशांच्या हाल आणि होतात. काय आव्हान असेल का काय. यापुढे कुठल्याही प्रकारचं ई पीक पाहणी अथवा पंचनामा करण्याची आवश्यकता नाही. बीड जिल्ह्यामधल्या सगळ्याच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे आणि त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं आहे. गोविंद शेळके, ABP माझा गेवराई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.